जत अचकनहळ्ळी रस्त्यावरील शासकीय धान्य गोडाऊन शेजारी असलेल्या आदिवासी पारधी समाजासाठी आरक्षित केलेल्या जागेवरील घरकुले केव्हा पूर्णत्वास जाणार व या समाजाला त्यांच्या हक्काची घरं कधी मिळणार? जत अचकनहळ्ळी रस्त्यावरील पूर्व बाजूला शासकीय धान्य गोडाऊनला लागून असलेल्या जागेवर महाराष्ट्र सरकारने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत आदिवासी पारधी समाज घरकुल योजना मंजूर झाली असून या योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभाग केंद्र व राज्य सरकारने छत्रपती शाहू नगर जत मंगळवेढा रोड या ठिकाणी 50हून अधिक घरांचे वीट बांधकाम केले आहे। यापैकी जत मंगळवेढा रस्त्याच्या बाजूस लागून असलेल्या घरकुलांना लोखंडी दरवाजे व लोखंडी खिडक्या बसवल्या असून पुढील सर्व काम अर्धवट असं ठेवलं आहे। तर आतील बाजूस असलेल्या घरकुलाचे विटाचं बांधकाम फक्त चौकटीत पूर्ण झाले असून इतर कामं अर्धवट आहेत। सध्या आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलाकडे एकात्मिक आदिवासी विकास विभाग तसेच केंद्र व राज्य शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने या घरकुलाची दुरावस्था झाली आहे। त्याचप्रमाणे घरकुलाच्या अर्धवट बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झाडं उगवली असून काही अर्धवट असलेल्या घरांची पडझड झालेली आहे। रानावनात फिरून शिकार करून आपली व कुटुंबियांची उपजीविका भागविणाऱ्या येथील आदिवासी पारधी समाजाकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असून केंद्र व राज्य शासनानं त्यांची अर्धवट अवस्थेत असलेली घरकुले त्वरित पूर्ण करण्यासाठी योग्य ती हालचाल करून त्यांना त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।